मुंबईच्या गजबजलेल्या वरळी परिसरात 22 एप्रिल 2026 रोजी एक असं दृश्य घडलं जे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, शेअर केलं आणि मनात कोरून ठेवलं. एक सामान्य महिला, साधे कपडे, थकलेला चेहरा, हातात पर्स, ती रस्त्यावरून चालत आली आणि थेट गेली महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याकडे. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते समोर उभे होते. आणि त्या महिलेने जे शब्द उच्चारले ते एखाद्या आमदाराने, खासदाराने किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याने नाही सांगितले. एका थकलेल्या, संतापलेल्या सामान्य नागरिकाने थेट मंत्र्यांना सुनावलं, निघा इथून. हे 3 शब्द इतके साधे, पण या 3 शब्दांनी जे वादळ उठवलं ते आजही शांत झालेलं नाही. कारण कहाणी इथे संपत नाही. त्या महिलेने आवाज उठवला आणि तिच्यावर कंप्लेंट दाखल झाली. ज्या महिलेने प्रश्न विचारला तिलाच उत्तर द्यायला लावलं गेलं. आज आपण याच कहाणीत शिरतोय, खोलवर आणि अनफिल्टर्ड. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. हे समजण्यासाठी आपल्याला त्या दिवसाच्या सकाळपासून सुरुवात करायला हवी. 22 एप्रिल 2026 मुंबई वरळी विधानसभा क्षेत्र. भाजपने एक मोठी रॅली आयोजित केली होती, नारी शक्ती वंदन अधिनियमित रॅली. नाव ऐका पुन्हा एकदा, नारी शक्ती वंदन म्हणजे महिलांना वंदन करण्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना संसदेत आणि विधानसभेत अधिक जागा मिळाव्यात यासाठी. पण त्याच रॅलीत एक महिला रस्त्यात तासभर अडकली होती. हे आयोर्नी नाही, हे ट्रॅजेडी आहे. सकाळपासूनच वरळी परिसरात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती. फलक लावले जात होते, मंचावर सजावट होत होती, पोलिसांचा बंदोबस्त होता. हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. घोषणा दिल्या जात होत्या, प्ले कार्ड्स होते, राष्ट्रीय ध्वज होते. एकूण दृश्य भव्य होतं भाजपच्या दृष्टिकोनातून. पण मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून सगळे रस्ते बंद झाले होते. वरळी ते दादर, वरळी ते प्रभादेवी, वरळी ते माहीम, सगळीकडे ट्रॅफिक ठप्प. ऑफिसला जाणारे अडकले. रिक्षा, बस, खाजगी गाड्या, कुठेच हालचाल नाही. कोणाची मीटिंग चुकली, कोणाची ट्रेन चुकली, कोणाला डॉक्टरकडे जायचं होतं, कोणाचं मूल शाळेत जायचं होतं. पण रस्ता उघडे ना. तब्बल 1 तास. आणि या सगळ्या त्रासातून जात असताना एक महिला तिथे होती. तिचं नाव अजूनही सार्वजनिक झालेलं नाही. ती कुठे राहते, काय काम करते हे माहीत नाही. पण त्या दिवशी तिने जे केलं ते इतिहासाने नोंदलं. चला त्या क्षणात जाऊया. ती महिला ट्रॅफिकमध्ये अडकली होती. किती वेळ? कदाचित 30 मिनिटे, कदाचित 40, कदाचित जास्त. रस्त्यावर उभं राहणं, गरमी सहन करणं, आजूबाजूचे कार्यकर्ते घोषणा देत असताना उभं असणं, हे कोणालाही असह्य होईल. पण ती महिला फक्त थांबली नाही, ती चालत गेली. गर्दीतून वाट काढली. ती थेट पोहोचली जिथे गिरीश महाजन होते. त्यांच्याभोवती कार्यकर्ते होते, सुरक्षा रक्षक होते. पण ती महिला थांबली नाही. ती त्यांच्यासमोर उभी राहिली आणि बोलली. तिने विचारलं, तुम्ही रस्ता का अडवलाय? आम्हाला कुठे जायचं आहे, आम्हाला कामाला जायचं आहे, आमचं जगणं आहे, आमची माणसं वाट पाहत आहेत आणि तुमच्यामुळे आम्ही अडकलोय, हे चालणार नाही. गिरीश महाजन यांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, थांबा, 10-15 मिनिटात ट्रॅफिक मोकळं होईल, मी बघतो. पण ती महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. आणि तिचा संताप का असेल? कारण 10-15 मिनिट हे उत्तर तिने आधीच ऐकलं होतं. मुंबईत राहणारा प्रत्येक जण हे ऐकतो. थोड्या वेळात मोकळं होईल, आत्ता होतं, काही मिनिटे आणि मग तासभर जातो. त्या महिलेने आपला संताप आवरला नाही. तिने जे बोलायचं होतं ते बोलली. शब्द कदाचित कठोर होते, कदाचित त्यात थोडे ताणलेले एक्सप्रेशन होते, पण ती भावना कठोर नव्हती. ती भावना खरी होती. ती म्हणाली, निघा इथून. आणि कोणीतरी हे सगळं मोबाईलवर रेकॉर्ड करत होतं. व्हिडिओ सोशल मीडियावर गेला आणि काही तासातच तो व्हायरल झाला. लाखो व्ह्यूज, हजारो शेअर्स. कमेंट सेक्शनमध्ये 2 गट. एक म्हणत होता ती बरोबर होती, तिने साहस दाखवलं. दुसरा म्हणत होता तिचा व्यवहार योग्य नव्हता. पण दोन्ही गटांना एक गोष्ट माहीत होती. ते व्हिडिओ पाहत राहिले पुन्हा पुन्हा. कारण ते दृश्य खरं होतं, फिल्टर्ड नव्हतं, स्क्रिप्टेड नव्हतं. पण त्यात एक सामान्य माणसाची रॉ अँड अनफिल्टर्ड भावना होती. 1 मिनिट थांबूया. आपण पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ती रॅली कशासाठी होती? महिलांसाठी. नारी शक्ती वंदन, महिलांना सक्षम करण्यासाठी. आणि आज त्याच रॅलीत एक महिला अडकली. तिने आवाज उठवला आणि नंतर तिच्यावर कंप्लेंट झाली. हा योगायोग नाही, हे महाराष्ट्रातील राजकारणाचा आरसा आहे. आणि हा आरसा फक्त भाजपला दाखवत नाही, हा आरसा संपूर्ण राजकीय व्यवस्थेला दाखवतो. एक व्यवस्था जिथे नेते जनतेसाठी लढत असल्याचं सांगतात,
पण जनतेने प्रश्न विचारल्यावर त्यांनाच घाबरवण्याचा प्रयत्न होतो. हे महाराष्ट्राने आधीच पाहिलं आहे आणि आज आपण पुन्हा पाहतोय. आता या सगळ्या प्रकरणाचा मूळ कंटेंट समजून घेऊया, कारण राजकीय बॅकग्राऊंड माहीत नसेल तर ती कहाणी अर्धवट आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम, महिला आरक्षण बिल, हे बिल 2023 मध्ये संसदेत पास झालं. या बिलानुसार लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवल्या जाणार. हे स्वागतार्ह आहे, हे मान्य आहे. पण अट होती, ही अंमलबजावणी होणार होती डेलिमिटेशन नंतर, म्हणजे जनगणना होऊन नव्याने मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर. आणि हे सगळं होणार कधी? अंदाजे 2029 नंतर. म्हणजे बिल पास झालं पण अंमलबजावणी 7-8 वर्षानंतर. विरोधकांनी या बिलात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न अयशस्वी झाला. बिल पास होऊ शकलं नाही. त्यामुळे भाजप म्हणाला विरोधकांनी महिला आरक्षण रोखलं. विरोधक महिला विरोधी आहेत आणि याच मुद्द्यावर ही रॅली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, जोपर्यंत हे बिल पास होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवा, थांबवू नका. हे राजकीय डावपेच आहेत का? आहेत. पण बिलाची गरज खरंच आहे का? आहे. महिलांनी संसदेत जास्त प्रतिनिधित्व मिळावं यासाठी कोणतीही चळवळ स्वागतार्ह आहे. पण इथे एक प्रश्न येतो, महिलांसाठी लढताना त्या लढाईत एक महिला त्रासली तर त्याकडे डोळे झाक करायचे का? भाजपच्या रॅलीत हजारो कार्यकर्ते होते. ते मुंबईच्या पीक हावर्समध्ये उतरले. त्यांना माहीत नव्हतं की ट्रॅफिक होईल. नक्कीच माहीत होतं, मग तरीही का झालं? कारण रॅलीचा इम्पॅक्ट दिसण्यासाठी मोठी उपस्थिती हवी होती, मीडिया कव्हरेज हवी होती आणि मुंबईचे मुख्य रस्ते ब्लॉक झाल्याशिवाय ते कव्हरेज मिळत नाही. म्हणजे ट्रॅफिक जाम हा बाय प्रोडक्ट नाही, तो एक कॅल्क्युलेट कन्सिक्वेन्स होता. आणि त्या कॅल्क्युलेट कन्सिक्वेन्सचा सर्वाधिक त्रास कोणाला झाला? सामान्य मुंबईकरांना, त्या महिलेला. 23 एप्रिल 2026च्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झाला होता. भाजप अडचणीत होती. वेगवेगळ्या मीडिया आउटलेट्सनी हे प्रकरण उचललं होतं. NDTV, इंडियन एक्सप्रेस, ANI सगळ्यांनी कव्हर केलं. गिरीश महाजन यांना बोलणं भाग होतं. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणाले, मी त्या महिलेला आणि रॅलीमुळे त्रस्त झालेल्या सगळ्या नागरिकांना वैयक्तिकरित्या माफी मागतो. ट्रॅफिक जाममुळे झालेल्या त्रासाबद्दल मला खरोखरच दुःख आहे. एका मंत्र्याने माफी मागितली हे नोंद घेण्यासारखं आहे, कारण आपल्या देशात नेते माफी मागत नाहीत, ते जस्टिफाय करतात, दोष दुसऱ्यांवर टाकतात आणि पुढे जातात. गिरीश महाजन यांनी माफी मागितली, त्यात त्यांचं श्रेय आहे. पण त्यांनी पुढे काय सांगितलं? त्या महिलेने आमच्या कार्यकर्त्यांशी जे अपशब्द वापरले तो चुकीचं होतं. म्हणजे माफी पण अट आहे, क्षमा पण सोबत आरोप. एकीकडे मला माफ करा, ट्रॅफिक झाल्याचं वाईट वाटतं, दुसरीकडे पण त्या महिलेने चुकीचं केलं. हे ऐकून तुम्हाला काय वाटतं? एक तासभर ट्रॅफिकमध्ये अडकलेली, थकलेली, संतापलेली महिला जर थोडी कडक बोलली तर ते स्वाभाविक नाही का? त्या परिस्थितीत कोणाचेही शब्द मऊ राहिलेत का? महाजन पुढे म्हणाले, रॅलीमुळे ट्रॅफिक होतो हे फक्त भाजपच्या रॅलीमध्ये होत नाही, देशभरात सगळ्या पक्षांच्या रॅलीमध्ये होतं. काही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यावर बाटल्याही फेकल्या, हेही चुकीचं होतं. हे खरं आहे, रॅलीमुळे ट्रॅफिक होतं, हे सत्य आहे. सगळ्या दुसऱ्या पक्षांच्या रॅलीमध्ये होतं, हेही सत्य आहे. पण दुसरे हे करतात हे उत्तर नाही. सगळ्यांनी चूक केली म्हणून आम्ही केली, हे लॉजिक कुठे चालतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितलं, ट्रॅफिक कंजेक्शन अनफॉर्च्युनेट होतं. BJP नेहमी कार्यकर्त्यांना सांगते की लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे इंटेन्शन चांगली होती पण परिणाम वाईट झाला. पण इंटेन्शन आणि इम्पॅक्ट या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. इंटेन्शन चांगलं असणं पुरेसं नाही, इम्पॅक्ट पाहावा लागतो. हे ॲनालायसिस तुम्हाला व्हॅल्युएबल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबांना शेअर करा. कारण हे प्रश्न फक्त माझे नाहीत, फक्त तुमचे नाहीत, हे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे अनफिल्टर्ड महाराष्ट्राचं काम आहे. आता परत येऊया सर्वात धक्कादायक भागाकडे. कंप्लेंट या एका शब्दाने सगळ्यात जास्त राग उत्पन्न केला. त्या महिलेवर कंप्लेंट दाखल झाली, अपशब्द वापरण्याबद्दल, कार्यकर्त्यांशी वाईट वागल्याबद्दल. हे ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला. विचार करा, एक महिला जी स्वतः त्रसली होती, जी व्हॅलिड करण्यासाठी संतापली होती, जिने आपला घटनात्मक अधिकार वापरला आपला आवाज उठवण्याचा, तिच्यावर कंप्लेंट. आणि ज्यांच्यामुळे हा सगळा त्रास झाला त्यांनी माफी मागितली आणि मोकळे झाले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याचा जोरदार विरोध केला.
ते म्हणाले, हा व्हिडिओ भाजपचा खरा चेहरा दाखवतो. संसदेत राहुल गांधी आणि भाजपला त्यांची जागा दाखवली. विरोधकांनी बिल रोखलं कारण भाजपचा एजंड होता डेलिमिटेशन, आणि आता ते महिलांसाठी रॅली करतात, पण रॅलीत अडकलेल्या महिलेवर केस करतात. भाजपने उत्तर दिलं, काँग्रेसने महिला आरक्षण बिल रोखलं, त्यांना महिलांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. दोन्ही पक्ष एकमेकांवर बोट दाखवत होते. सोशल मीडियावर वाद होत होते. प्राईम टाईम डिबेट्स झाल्या. पण त्या महिलेचं काय? ती आता सोशल मीडियावर व्हायरल सेन्सेशन झाली होती. तिचा चेहरा लाखो लोकांनी पाहिला होता, पण तिचं नाव अजूनही माहीत नव्हतं. ती कुठे राहते, काय काम करते, कोणाला माहीत नव्हतं. ते एक सिम्बॉल बनली होती, सामान्य माणसाच्या संतापाचं सिम्बॉल. आणि त्याच सिम्बॉलवर कंप्लेंट दाखल झाली. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे कंप्लेंट कॅन्सल होईल का? त्या महिलेला न्याय मिळेल का? की आज आपण हे विसरून पुढे जाऊ? हा प्रश्न जर आत्ता विसरलो तर पुढच्या रॅलीत पुढची महिला अडकेल, पुढचा व्हायरल व्हिडिओ येईल, पुढची माफी येईल, आणि मग पुढचं विस्मरण. हे चक्र तोडण्यासाठी आपल्याला विसरायचं नाही. हे प्रकरण एका मोठ्या समस्येकडे घेऊन जातं. VIP कल्चर हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण याचा खरा अर्थ काय आणि खरे परिणाम काय हे कमी लोकांना माहीत आहे. मुंबई हे भारताचं आर्थिक केंद्र आहे. इथे दर मिनिटाला कोट्यावधींचे व्यवहार होतात. इथल्या प्रत्येक माणसाच्या वेळेला किंमत आहे. रोज 70-80 लाख लोक इथे लोकल ट्रेनमधून, बसमधून, रिक्षातून प्रवास करतात. ट्रॅफिक हा त्यांच्या आयुष्याचा अटळ भाग आहे. पण VIP मुवमेंट्समुळे होणारा ट्रॅफिक हा वेगळा असतो. तो अचानक येतो, त्यांची पुनर्कल्पना नसते, आणि त्यात तुम्ही काहीही करू शकत नाही, फक्त थांबणं. नेत्यांचे काफिले, रॅल्या, सरकारी कार्यक्रम, VIP बैठका यासाठी मुख्य रस्ते बंद केले जातात. पोलीस बॅरिकेड लावतात आणि सामान्य माणूस वाट पाहत राहतो. रुग्णवाहिका अडकतात. वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत, पण आपण त्या विसरतो. शाळेचे मुलं उशिरा पोहोचतात, पण आपण त्या विसरतो. परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडकतात. आई वडिलांना ऑफिस चुकते, पण आपण सगळं विसरतो, कारण हे नेहमीच झालंय. आणि नेहमीच झालेल्या गोष्टींना आपण प्रश्न विचारत नाही. ती महिला प्रश्न विचारायला तयार झाली, कारण तिने विसरणं नाकारलं. तिने नेहमीच आहे हे एक्सेप्ट कारण नाकारलं. तिने म्हणलं, नाही, आज मी बोलेन. आणि म्हणूनच ती व्हायरल झाली, कारण लाखो लोकांनी तिच्यात स्वतःला पाहिलं. लाखो लोक रोज याच परिस्थितीतून जातात, पण बोलत नाहीत. आणि त्या दिवशी एक माणूस बोलली. VIP कल्चर हे फक्त ट्रॅफिकबद्दल नाही, हे एका मेंटॅलिटीबद्दल आहे. एक मेंटॅलिटी जी सांगते नेत्यांचा वेळ महत्त्वाचा, सामान्य माणसांचा नाही. नेत्यांची गैरसोय टाळा, सामान्य माणसांची गैरसोय चालेल. नेत्यांना प्रश्न विचारल्यावर कंप्लेंट होते, नेत्यांच्या चुकावर माफी मिळते. ही मेंटॅलिटी बदलण्यासाठी फायदे लागतात, नियम लागतात, आणि सर्वात महत्त्वाचं जागरूक नागरिक लागतात. हे प्रकरण आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं. महाराष्ट्रात आणि भारतात सामान्य नागरिकाचा आवाज खरंच ऐकला जातो का? आपण लहानपणापासून शिकतो, लोकशाहीत नागरिक सर्वोच्च आहे. नेते म्हणजे जनतेचे सेवक. सरकारी जनतेसाठी काम करतं, आणि हे खरंही आहे कागदावर, पण प्रत्यक्षात. जेव्हा एक नागरिक रस्त्यावर उतरून नेत्याला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्यावर कंप्लेंट होते. जेव्हा एक महिला थकलेल्या, संतापलेल्या अवस्थेत तिचं म्हणणं मांडते, तेव्हा तिच्यावर अपशब्दाचा आरोप होतो. जेव्हा सोशल मीडियावर हे व्हायरल होतं, तेव्हा नेते माफी मागतात. पण जेव्हा कॅमेरा नसतो, तेव्हा काय होतं? हा प्रश्न खरा आहे, आणि याचं उत्तर आपल्याला माहीत आहे. आपल्या देशात हजारो नागरिक रोज VIP कल्चर, सरकारी अत्याचार, व्यवस्थेच्या अन्यायाला बळी पडतात. पण त्यांच्याकडे कॅमेरा नसतो, त्यांचा आवाज व्हायरल होत नाही, त्यांची गोष्ट कोणाला माहीत होत नाही. त्या वरळीच्या महिलेचं नशीब होतं, कोणी रेकॉर्ड केलं, पण हे नशीब सगळ्यांना नसतं. मग जे रेकॉर्ड होत नाही, जे व्हायरल होत नाही, त्याचं काय? ते प्रश्न कोण विचारणार? त्या लोकांचा आवाज कोण उचलणार? हे काम पत्रकारितेचं आहे, हे काम मीडियाचं आहे, हे काम समाजाचं आहे, हे काम आपलं अनफिल्टर्ड महाराष्ट्राचं आहे. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न, बदल होऊ शकतो का? पण त्यासाठी काय लागेल? रॅलीसाठी स्पष्ट नियम, कोणत्या वेळेत रॅली होऊ शकते, कोणत्या रस्त्यांवर मोर्चा होऊ शकतो, पीक हावर्समध्ये ट्रॅफिक ब्लॉक करणं लीगली रेस्ट्रिक्टेड असायला हवं. इमर्जन्सी सर्व्हिसेस, रुग्णवाहिका, अग्निशमन यांना नेहमी मुक्त मार्ग असायला हवा. हे नियम सगळ्या पक्षांना बंधनकारक असायला हवेत. दुसरं लागेल अकाउंटेबिलिटी. जर रॅलीमुळे नागरिकांचं नुकसान होतं, तर त्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यायला हवी, फक्त शब्दाने नाही, कृतीने. माफी हे शब्द आहेत, ॲक्शन म्हणजे पुढच्या रॅलीत असं होणार नाही याची खात्री देणं आहे.
आणि ती खात्री पाळणं. तिसरं लागेल नागरिकांचं संरक्षण. जो नागरिक आपला वैध अधिकारी वापरतो, आपला आवाज उठवतो, प्रश्न विचारतो, त्याच्यावर कंप्लेंट व्हायला नको, उलट त्याची तक्रार गांभीर्याने घ्यायला हवी. हे लोकशाहीचं मूळ तत्व आहे. हे तीनही बदल होऊ शकतात, पण ते होण्यासाठी जनतेचा दबाव लागतो. आणि जनतेचा दबाव येतो जेव्हा आपण बोलतो, प्रश्न विचारतो आणि विसरत नाही. आता सगळं सांगूया, या प्रकरणात कोण बरोबर आणि कोण चुकीचे. गिरीश महाजन यांनी माफी मागितली. त्यांच्यात एवढं तर चांगुलपणा आहे. त्यांच्या वैयक्तिकपणे खेद व्यक्त केला, हे पॉझिटिव्ह. पण त्यांनी त्याच वेळी त्या महिलेवर टीका केली, हे चुकीचं. आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेवर कंप्लेंट दाखल केली, हे अत्यंत चुकीचं. भाजपने एका बाजूला महिला सक्षमीकरणाची भाषा केली, दुसऱ्या बाजूला एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. हे विरोधाभास आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलला, हे त्यांचं काम आहे, ते करत आहेत. पण विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवं. त्यांच्या रॅलीमध्येही ट्रॅफिक होतो, त्यांच्या नेत्यांचे काफिलेही रस्ते अडवतात. व्हीआयपी कल्चर हा एक पक्षाचा मोनोपॉली नाही, तो संपूर्ण राजकीय संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे भाजप वाईट, आम्ही चांगले हे उत्तर नाही. उत्तर आहे व्हीआयपी कल्चर बंद करा, नागरिकांना त्रास देणं बंद करा, महिलांसाठी खरंच काम करा, फक्त रॅलीमध्ये नाही. त्या महिलेबद्दल बोलूया. ती कोण असेल? कदाचित एखादी ऑफिस वर्कर, कदाचित एखादी गृहिणी ज्याला महत्त्वाचं काम होतं, कदाचित एखादी तरुण मुलगी जिला एक्झाम होती. आपल्याला माहीत नाही, पण एक गोष्ट माहीत आहे, तिने त्या दिवशी जे केलं ते साहस होतं. सामान्य माणूस नेत्यांशी भिडायला घाबरतो, कारण कन्सिक्वेन्स असतात, कारण व्यवस्था त्यांच्या विरोधात असते, कारण आपण कोण हा प्रश्न मनात येतो, कारण कोण ऐकणार हा विचार होतो. त्या महिलेने हे सगळे विचार बाजूला ठेवले. ती चालत गेली, तिने बोलली, तिने आपला संताप, तिची थकान, तिचा प्रश्न थेट त्या माणसांपर्यंत पोहोचला जो जबाबदार होता. हे साहस आहे, रॉ अँड अनफिल्टर्ड साहस. आणि हे साहस महाराष्ट्राने पाहिलं. लाखो लोकांनी ते पाहिलं आणि म्हणलं, हीच बोलली जे मला बोलायचं होतं. ती व्हायरल झाली कारण ती ऑथेंटिक होती, कारण तिच्यात कोणतं स्क्रिप्ट नव्हतं, कोणती रिहर्सल नव्हती, फक्त एक सामान्य माणसाची खरी भावना होती. आणि खरी भावना नेहमीच लोकांपर्यंत पोहोचते. महाराष्ट्रात अशा अनेक महिला आहेत, रोज अन्यायाला सामोरे जाणाऱ्या, रोज प्रश्न मनात असूनही न बोलणारा. त्या सगळ्या महिलांसाठी त्या दिवशी वरळीच्या एका महिलाने आवाज उठवला. तिचं नाव माहीत नाही, पण तिचा आवाज महाराष्ट्र विसरणार नाही. मित्रांनो, या संपूर्ण कहाणीतून काय शिकायचं? एक आवाज उठवणं हे नेहमी योग्य असतं. परिस्थिती कठीण असली, शब्द कदाचित थोडे कडक असले, पण जर तुम्ही जे बोलत आहात ते सत्य आहे, तर ते बोलणं तुमचा अधिकार आहे. व्हायरल होणं हे बदलाची गॅरंटी नाही. त्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला, महाजन यांनी माफी मागितली, पण कंप्लेंट अजूनही आहे, व्हीआयपी कल्चर अजूनही आहे. पुढची रॅली होईल, पुढचं ट्रॅफिक होईल. व्हायरल होण्याने विसिबिलिटी मिळते, पण अकाउंटेबिलिटीसाठी आपल्याला आणखी जास्त करावं लागतं. सामान्य माणसाचा आवाज हा सर्वात मोठा बदल घडवू शकतो. नेता ऐकतात जेव्हा जनता बोलते, जनता बोलते जेव्हा एक माणूस पुढे होतो. ती महिला पुढे झाली, तुम्ही पुढे व्हाल का? महाराष्ट्रात बदल हवे असतील तर फक्त व्हायरल व्हिडिओज पुरेसे नाहीत. आपण प्रश्न विचारत राहायला हवं, उत्तर मागत राहायला हवं आणि विसरत नाही राहायला हवं. त्या वरळीच्या महिलेने एक बीज पेरलं आहे. ते बीज रुजवण्याची जबाबदारी आपली आहे, महाराष्ट्राची आहे. मित्रांनो, आज आपण एका साध्या पण महत्त्वाच्या कहाणीत शिरलो. एक महिला, एक मंत्री, एक रिमार्क, एक कंप्लेंट आणि या सगळ्यातून महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्थेचा एक कच्चा अनफिल्टर्ड आरसा. जर तुम्हाला हे ॲनालायसिस आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबांना शेअर करा. कारण हे प्रश्न फक्त वरळीचे नाहीत, हे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, आपले सगळ्यांचे प्रश्न आहेत. कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा, त्या महिलेने बरोबर केलं का? आणि तिच्यावर कंप्लेंट होणं योग्य आहे का? तुमचं अनफिल्टर्ड मत मला नक्की सांगा. धन्यवाद.